तर चला मैत्रिणी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि भरपूर दिवस झाले, म्हणजे 8 दिवस झाले आम्ही व्हिडिओज काढला नाहीये आणि म्हणलं आज वेळात वेळ काढून तुम्हाला पण टाइम द्यावा. तर मग आज काय करणार आहे तुम्ही सांगा बरं. काय नाही, मी घरी खेळाल थोडस. नाही, आज आपल्याला काय करायचंय सांगा. तव्याचं ते काय मला वाटलं दुसरं काही म्हणलं. अरे ते काय ते इंस्टाला ते पाहिलं तवाचं हे करायचं ते करायचं असा धुसला का हे निघतं लिंबाने सगळं ट्राय केला. काल लावली म्हणलं आपण सुतारे ना, तर बघ म्हणलं तुला कसा तवा घासून देतो. ग्राइंडर लावून घासणार आहे आता आम्ही तवा. तर हे बघा, यांनी सगळं सेटअप लावून मशीन काढून ठेवली आणि आता हे बघा आमचा तवा असा झालेला आहे. आणि कसं कशामुळे झालं ही आळशी, मी आळशी आणि मी तवा घासत नाही. आणि तुम्हाला तर माहितच असेल की छोटे लेकर असल्यावर कसं असतं, कशी परेशानी होती हे यांना नाही माहित. सकाळी सकाळी आमच्या आता 9 वाजले सकाळचे, पण मस्त दोघी पण उठायला लागल्यात. आता अजून काही उठल्या नाही आणि ही उठून बसलेली, ही कधीच खेळतीये आणि हिला काल डोस दिलेले आहे ना, तर थोडं तिची तब्येत बरोबर नाहीये, परेशानी झाली, ताप आलेली तिला थोडीशी, तरी बी मस्त खेळती हे. हो छान खेळते, रडत नाही एवढं, पण किरकिर करतच असतं लेकरू, कारण तिला काल 3 डोस दिलेले तर. आणि हे माकड बघा, हिला तर माकडाला रोज नवे कपडे लागायला लागले घालायला. रोज म्हणते मम्मा मला हे नको, मला ते घाल. रोज नवीन नवीन ड्रेस घालते. हा, आमच्या दोन्ही मांजरी बघा कशा झोपल्या. तर चला आता करू काहीतरी जेवायला. तनु मॅडम बघा इकडे कशी खेळत आहे. आत्ता उठल्या ना तनु बाई. उठला माय तू, सर्दी झाली ग माय, छंबी यायली. काल भूर गेलती डोस द्यायला. तर हे बघा आमचा नवीन तवा झाला आहे आता तयार. आणि यांच्या हाता बघा, तर इकडे या ना. जिगो पप्पाने बघा आपल्याला काय करून दिलं. हे बघा असं याच्यामध्ये असं चमक लागलं असं, ते आरसा दिसायला लागला. इतका भारी दिसायला लागला ते. थोडा घासून घेतलं का क्लिअर होऊन जाईल. पाठीमागून जाऊ दे, पाठीमागून. शर्ट आणि ते हो काय हात बघा, हात इंस्टासाठी. हा, हे बघा किती छान झालंय, मस्त असं. तर तुम्हाला जर कोणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. असं नवीन नवीन करून मिळेल आणि 200 रुपये लागतील फक्त. मी नाही घासून देणार, तुला घासून देणार. वा रे वा. नाही तर मग सगळे काम सोडून हेच करीत बसायला लागेल. हा, पण मग जास्त ऑर्डर करा मग त्याच्यासाठी. घासून दे, कढई घासून द्या, तवा घासून द्या, फक्त 200 रुपये लागतील. किती काळ निघलं बाय. हो, हे पहा ना किती काळ झालं. बरं झालं तुम्ही इकडेच घेतलं ते. तू घरात घासा म्हणत होती. हो काय झालं का साफसफाई? सगळं काळ झालं होतं इथं. सगळं काय झालं होतं, धुवून काढलं. एवढे वर्ष नाही काढलं, पण आता वापर चालूच राहणार आहे. आणि हे बघा कसं झालं ढवळं फटक. मला म्हणत होती घरात घासा, घरात घासला असत पूर्ण घर काळं झालं. खरंच आहे कडे तुम्हाला. तर बघा मग मस्त असे मी पोहे बनवलेले आहेत नाश्त्यासाठी. आणि स्वयंपाकाची पण तयारी झालेली आहे. इकडं डाळ टाकलेली होती शिजायला, डाळ शिजली आहे. आणि कुकरमध्ये भात टाकला होता आणि इकडं डाळ शिजून ठेवली. आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे, तिथून आल्यावरच स्वयंपाक करू पूर्ण. आवडतं का नाही? दवाखान्यात जायचं का नाही आपल्याला? आणखी जायचंय ना. किती 11 वाजले माहितीये का? 11 वाजून 2 मिनिटं झाली. जायचंय. काय एवढा टाइम झाला, नाश्ता केला आणि झालं माझं. टाइम नाही झाला, 11 वाजणं म्हणजे भरपूर टाइम झाला. वा रे वा. हे बघा नेल पेंट लावत होती कशी दिसते. दवाखान्यात जायला नेल पेंट लावत असते. कधी मध्ये नव्हते, आज लावली. बर.
म्हणजे ती पण कशामुळे लावली माहिती का, वाळून चालली ती, पण म्हणलं चला लावून घ्यावं. मग काय ते वाळा चला आणजी गुलाब लावलेली वरतून. पुरती ना. चल ते चल, चला. मी गाडी काढतो तोपर्यंत. केळ आणायला आता तर खाल्ले नाही. हो आणि नुसते खायचे. आई नाही ते टिप नाही वाटतं त्यांच्यापाशी. चला 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 चला, आम्ही निघलेलो आहे, पण मी चप्पल नाही घातली आज. तुमच्या याच्यावर लागत बघा त्यांना. हो आता खोलून दाखव मी काय म्हणून. इथं नाही, घरी गेल्यावर. चला घरी जाऊ पहिले. मधामध्येच पार्सल आलं आम्ही घरून निघल्यावर, तर आम्ही आता पार्सल घेऊन घरी जाणार आहे. काय म्हणले काय माहिती का, दगड देऊ दगड. 1.5-2 किलो वज आहे. आवाज दगड आहे म्हणायला ना, खरंच दगड आहे. हो ते ओपन करू बघ, त्याच्यामुळे तुम्हाला खरंच वाटेल की खरंच बया पागल आहे म्हणून. दगड ऑर्डर केला आज मी, दगड. काय ऑर्डर? खरंच ना, खरंच दगड आहे. काय झालं? पान दे कसं एकासाठी देऊन टाक मग 200 रुपये. आहे. मी दगड ऑर्डर केला, मग यांचे रिॲक्शन बघा काय झाले या दगडामुळे. दाखवा कसे आहे इकडं. काय म्हणलं तुम्ही परत एकदा म्हणा 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 ना. पैसे वापस देऊन टाक. मग किती द्यायचे? याचे जेवढे तेवढे 135 रुपये द्यायला. हां हो. काय बरं काय पाहायला लागले मला? मला बोलायला आले का व्हिडिओ पाहायला आले? फोन बसायला नाही लागले. कशाला हसू राहिली? झालं काहीच नाही तिला, नुसती हसू राहिली. पण असं नाही वाटत मला काही भीती वाटते, पण जबरदस्ती मला लावली नाही. पण चाललंय. तर चला आमचा दवाखाना झालेला आहे ना, आम्ही चाललोय घरी आता. त्यांचे चालले फोन जायचं. गोळ्या पण घेतलेल्या आहे. आता कुठे जायचंय? घरी. आता कुठे जायचं? म्हणजे घरी. पोरी वाट बघत असतात. तनुचं पण तब्येत बरोबर नाही आहे आता, तर आता मी ओके होईल. हाय मित्रांनो, तर हे बघा आमचं पिल्लू कटिंग करून आले. कटिंग कशी झाली बघा. कटिंग कशी दिसती बाई? हा 3 आता देऊ ना एकदा. जिगूबाई हा तनुबाई लय बेजार झाली ग माझ्या डोस मुळे. आणि माकड तोंडी काय खाती? पाहू कोण दिलं तुला चॉकलेट? तू म्हणली नाही का माझी मम्मा मला काती येते? नाही म्हणली? येतं काती कोणी नाही येत ना. काय? आणि कटिंग कोणी केली तुझी? मावशी. हाव मस्त केली. हाव छान केली. हा तू छान छान दिसायली. चहा घ्यायची मग आता. चहा कोणाला घ्यायची? हातावर करा. चहा कोणाला घ्यायची? हात वर करा. जल जल चहा घ्यायची त्यांना. ये ते बघा तनुनं पण हात वरती केला. चला मग चहा घ्यायला. चलो चलो चलो.
तर हे बघा मस्त अशा महालक्ष्मीचं सगळं सामान ठेवून दिलं. आता बॉक्स मध्ये पॅक करून ठेवलं आम्ही. आता याला चिकटपट्टी मारणं चालू आहे, म्हणजे त्याच्यात धूळ वगैरे जात नाही आणि उंदरं पण आहे ना. आता एकदा ठेवलं तर वर्षभर बघायचं काम नाही. गेल्या वर्षी पण हेच लावलं होतं ना आपण. याच्यात महालक्ष्मी आहे सगळ्या, आणि तरी अजून बाकी आहे. जे महालक्ष्मी आपण ह्या वर्षी बॉडी बनवून घेतली होती त्या ठेवायच्या आहे अजून. आणि याच्यामध्ये हे साज आहे, सगळा पूर्ण साजाचं सामान आहे आता याच्यात डेकोरेशनचं. दरवाजाला परफेक्ट येतं पण आपल्या लंब होतं का. हा मोठं होईल थोडं. आणि बघ याच्यातलं सामान खाली करणं चालू आहे आणि ते मूर्ती याच्यात ठेवायचे आहे. भलता जड झंडूक होता. आणि हे बघा ही परिपा आमची. जुन्या साड्या आहे आईच्या. हा हे बघा आमची जिगूला आहे ना बड्डेला ड्रेस घेतला होता, तर बड्डेच्या ड्रेस मध्ये हे घालायचं आलं होतं. हे घालायचंच राहून गेलं आहे ना बाई. हे पण दिलं होतं. हा बड्डे करायचा. हॅपी बर्थडे टू यू. हे पण दिलं होतं असं ताटावर. हा ताटावर झाकण ठेवायला. हे छान आहे. येईन ना काम धुवून धावून. मला साड्या पाहू राहिल्या जुन्या झाले 2-2, 4-4 वर्षाच्या आहे तरी. आईला पाठीमागून बोललेलं, आई तुमच्या साड्या बघा जुन्या. मग जो आठवण येते साड्या बघितल्यावर. हा चांगले, पण आता ही पद्धत गेली. हा ए जिगू इकडे बघा आता. ही पोरगी काय मदत करते बाबा. तर हे बघा महालक्ष्मी मस्त असं पेपर मध्ये रोल करून ठेवून चालू आहे. हा अजून बरंच सामान. जेवढं म्हणलं तेवढं सोपं नसतं सामान ठेवायचं. सगळं याच्यातले त्याच्यात करा, त्याच्यातले याच्यात करा. हे पाय आम्ही पाय तनूला काल आहे ना ढोस दिला तर एवढी बेजार झाली ती, आणि तिला त्याच्यामध्ये बाहेर नेल्यामुळे सर्दी पण झाली. तर सर्दीमुळे आम्ही याच्यात ववा आणि शेपा भाजल्या आणि असं तिला वास पण देतोय आणि डोकं पण. हे बघ गरम यानं तवा गरम करून सनी तिचे हात पाय शेकतोय. आणि पसारा हे सगळं आवरून ठेवलं. ते काय तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण सगळं एवढ्या गडबडीत आलं ना, शूटिंग घ्यायचं काही लक्षातच राहिलं नाही. हे बघा आम्ही 3-3 जण सेवेत लागलो. तनुबाई काय झालं हे बघा. सेवेमध्ये लागले पप्पा आजी. हात गरम यानं शेकाचे, तळपाय शेकाचे आहे ना, छाती शेकाची. एवढी सर्दी झाली. काय बाई सर्दी झाली तुला. असं काहीतरी गेला दिवस आज आमचा. बिझी दिवस गेला पूर्ण. आणि आज परतूरची आजी पण आली. आणि जिगूला बघा राग आला, जिगू चालली झोपाला. आणि परतूरच्या आजीचं येण्याचं कारण आहे आमचे उद्या पित्र येतं. खूप दिवस झाला व्हिडिओ शूट करून ठेवला होता. तर म्हणतात कधी पोस्ट करते, पण मेहनत वाया जाऊ देत नाही असं म्हणतात ना. आणि मला पण मेहनत वाया जाऊ द्यायची नव्हती. तर तुम्हाला आवडला का नक्की सांगा. आणि जे करतं त्याला समजतं बरं का.